सो स्टुडंट, आता आपण आपला प्रॅक्टिस सेट 3.3 सुरुवात करणार आहोत. तर या प्रॅक्टिस सेट मध्ये बघा आपल्याला थोडे डिफरंट प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. जसं की तुम्ही इथे बघू शकता, फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स आपल्याला दिलेला आहे 6 अँड 3. त्यानंतर आपल्याला म्हटले फाइंड S27. आता हे S27 काय आहे? तर S27 म्हणजे 27 नंबरची टर्म आपल्याला शोधायची आहे, कोणती असणार आहे. तर त्याला S27 असं म्हटलेलं आहे. तर स्टुडंट, याला फाइंड आउट करण्यासाठी एक वेगळा फॉर्म्युला आहे. तर तो फॉर्म्युला म्हणजे आपल्याला हा दिलेला आहे, Sn इक्वल्स टू n अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 d. तर हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला याला सोडवता येईल. तर हा फॉर्म्युला काय यूज करायचा? तर हा फॉर्म्युला याच्यासाठी यूज करायचा आपल्याला की क्विक ॲडिशनसाठी, म्हणजे आपलं फास्ट ॲडिशन झाली पाहिजे. आता जर समजा आपल्याला एक क्वेश्चन दिला की पहिल्या 100 नंबरची ॲडिशन काढा, तर ती तुम्ही कशी काढणार? तुम्ही त्याला 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 प्लस 5 अँड सो ऑन प्लस 99 प्लस 100 असं करत बसणार आहे का? आणि एवढ्याची ॲडिशन करत बसले तुम्ही तर तुम्हाला किती वेळ लागेल? याच्यासाठी भरपूर टाइम जाईल. तर तो टाइम वाचवण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला दिलेला आहे. तर या फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण हे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू शकतो. आता याच्यानंतर आपल्याला सेकंड प्रॉब्लेम तसाच दिलेला आहे, फाइंड द ॲडिशन ऑफ सम इवन नंबर्स फ्रॉम 100 और फर्स्ट 100 इवन नंबरची ॲडिशन काढायची. असे काहीतरी प्रॉब्लेम्स आपल्याला दिलेले, ते बघू आता आपण. तर यामध्ये हा एक प्रॉब्लेम दिलेला आहे ज्यात कॉमन डिफरन्स आणि फर्स्ट टर्म आपल्याला दिलेली आहे 6 आणि 3, आणि आपल्याला म्हटलंय की 27 नंबरची टर्म काढा, म्हणजे दुसरं काहीच दिलेलं नाही. तर बघा या फॉर्म्युल्याने कसं आन्सर येईल इथे. तर फॉर्म्युला जो दिलेला आहे त्यामध्ये बघा इथे पहिली टर्म जी आहे 2a आहे. 2a म्हणजे आपण या डब्यात लिहून घेणार 2a. तर हे झाला आपला फॉर्म्युला कंप्लीट, राईट. हा फॉर्म्युला तयार झाला. आता या फॉर्म्युल्यात ह्या व्हॅल्यूज पुट करायच्या. तर बघा a म्हणजे 6 फर्स्ट टर्म, तर इथे 2 मल्टिप्लाय बाय 6 म्हणजे 12 आलेला आहे, बरोबर आहे. 2 6 जा 12. त्यानंतर 27 हा यांच्या जागेवर पुट केलेला आहे, ही ऍक्टिव्हिटी आहे, ऑलरेडी पुट करून दिला आहे. त्यानंतर डी काय आहे आपला 3, सो आपण इथे 3 पुट करणार. हा 3 मल्टिप्लाय मध्ये आहे. त्यानंतर बघा आता इथे याला जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तर इथे काय आन्सर येते बघा. याला सॉल्व्ह केल्यानंतर 12 प्लस 27 मायनस 1 26 मल्टिप्लाय बाय 3 असं येते. आणि जेव्हा याला सॉल्व्ह करू आपण तर या बॉक्समध्ये काय व्हॅल्यू येईल आपल्याला काढावं लागेल. बघा आता 12 ॲज इट इज प्लस 26 मल्टिप्लाय बाय 3, 3 × 18 8, अच्छा लेख 3 2 6 आणि 7, 78 आणि 12, म्हणजे आता 78 आणि 12 म्हणजे इथे आन्सर येणार आपला 90. सो आपण या बॉक्समध्ये 90 हा नंबर टाकणार. आणि बघा इथे जेव्हा आपण याला डिवाइड करतो 2 ने तर 90 चे हाफ 45 येतात, आणि 45 मल्टिप्लाय बाय 27 तर त्याचं मल्टिप्लिकेशन आपल्याला या बॉक्समध्ये लिहावं लागेल, 1250. तर अशा प्रकारे याचं मल्टिप्लिकेशन येते, ते आपण इथे लिहून घेणार. तुम्ही हे करून बघू शकता. तर अशा प्रकारे आपण फॉर्म्युल्यात फक्त व्हॅल्यू पुटअप करून यांचं मल्टिप्लिकेशन करून आन्सर काढू शकतो. आणि जस्ट बाय युझिंग दिस फॉर्म्युला आपल्याला फक्त हा फॉर्म्युला यूज करायचा आहे त्यासाठी. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघू. नेक्स्ट प्रॉब्लेम सुद्धा असाच आहे, याच फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे, आणि त्यामध्ये आपल्याला फर्स्ट काही इव्हन नंबरची ऍडिशन काढायची सांगितली आहे. तर चला सुरुवात करू.